हाय नमस्कार मित्रांनो. आज खूप दिवसांनी एक नवीन व्हिडिओचा विषय घेऊन आलो आहे तुमच्यासमोर. आजच्या व्हिडिओचं टायटल आहे स्वाभिमान. आणि याच्यावरती ॲक्च्युली गेले अनेक दिवस झालं डोक्यामध्ये असे विचार फिरत होते. काही ना काहीतरी खूप थॉट्स असे डोक्यात येत होते आणि वाटत होतं की याच्यावरती काहीतरी लेख वगैरे लिहावा किंवा एखादा व्हिडिओ बनवावा. तर ॲक्च्युली लेख लिहिणार होतो आणि त्याचं मटेरियल पण असं डोक्यामध्ये विचार्स पण तयार करून ठेवलेले, पण तसा वेळ भेटत नव्हता. आणि आज रात्र आहे, आराध्य झोपलेला आहे, तर म्हटलं चला आज याच्यावरती एक आपला व्हिडिओ तयार करूया आपण. स्वाभिमान हा विषय शब्द खूप मोठा आहे तसं, कारण की स्वाभिमान हा स्वाभिमान असा शब्दात मांडता येत नाही. स्वाभिमान हा आपल्या स्वभावातून दाखवायचा एक पैलू असतो. आणि याच्यासाठी आपण काही उदाहरणं आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यातून सांगणार आहे की मग स्वाभिमान कसा आपण जपू शकतो किंवा कसा टिकवला जातो किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपला स्वाभिमान जागृत करावा लागतो. मला नॅशनल जिओग्राफिक, डिस्कवरी असे ॲनिमल प्लॅनेट हे चॅनल्स बघायची लहानपणापासून सवय आहे आणि त्याच्यावरती सगळ्या प्राण्यांचे बऱ्यापैकी चांगले छान स्टडी केलेले व्हिडिओज असतात आणि ते मी बघत असतो. आणि त्यातून त्या प्राण्यांचे स्वभाव, त्या प्राण्यांची जंगलात राहण्याची वृत्ती कशी असते, ती कशी डेव्हलप झालेली असते, त्याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायला भेटतो. म्हणजे त्या नजरेने जर तुम्ही बघाल तर तुम्हाला त्याच्यातून ती माहिती भेटते. तर त्याच्यामध्ये नेहमी असे सिंहांचे कळप, सिंहाचे जे ग्रुप असतात ते, लकडबंगे म्हणजे आपल्या हायना, जंगली कुत्र्यांचे समूह, हत्तींचे समूह, परत रानमशींचे कळप आणि बिबट्या अशा प्राण्यांचे त्याच्यात व्हिडिओ असतात. तर आता हत्ती, म्हशी हे सगळे प्राणी, गेंडा, पानघोडे हे सगळे प्राणी सिंहापेक्षा ताकदवर असतात. पण तरी पण सिंहाला जंगलाचा राजा का म्हटलं जातं? सिंह ताकदीमध्ये कमी असतो. ती सिंह बिबट्यापेक्षा कमी त्याच्यामध्ये हे असते, स्फूर्ती कमी असते. बिबट्यामध्ये खूप जास्त स्फूर्ती असते. किंवा तुम्ही चिता घ्या, चितापेक्षा सिंह कमी धावतो किंवा त्याचं जे स्पीड आहे ते कमी असतं. तरी पण सिंहच राजा काय आहे? तर सिंह राजा ठरतो ते त्याच्या गुणांवरून. पहिला गुण म्हणजे तो समूहामध्ये राहतो. बाकीचे पण काही प्राणी समूहामध्ये राहतात, शाकाहारी प्राणी. पण मांसाहारी प्राण्यांमध्ये आणि त्यातल्या त्यात मोठ्या प्राण्यांमध्ये जर कुठला प्राणी समूहामध्ये राहत असेल तर तो सिंह असतो. आणि त्यात पण जो नर सिंह असतो त्याच्यामध्ये असे गुण असतात की जे इतर कोणत्या प्राण्यांमध्ये सहसा आढळत नाही. तर त्याच्यामध्ये एक करेज असतं, धाडस असतं. तो फक्त शिकार करत नाही, शिकार तर सहसा सिंहीनी करतात, पण त्याचं काम असतं त्यांचा जो समूह असतो, त्यांची जी सीमा असते, त्यांचा जो परिसर असतो त्याचं रक्षण करणं आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही सिंहाच्या कळपांना तिथं येऊन द्यायचं नाही, हे त्याचं मेन काम असतं. आणि दुसरं असतं की ते 2-2, 3-3, 4-4 सिंह असे भाऊ ब्रदर्स असं त्यांचं प्राईड बनवून ते राहत असतात. तर त्याच्यामध्ये असतं की ते जर कधी एखादा सिंह असं सीमेवरती टेहळणी करत असेल किंवा एकटा कुठे असं फिरत असेल आणि त्याच्यावरती कोणाचा हल्ला झाला तर त्याच्या डरकाळीच्या आवाजाने किंवा त्याचं एक विशिष्ट आवाज तो काढतो, त्याच्यावरनं दुसरे सिंह लगेच त्याच्या मदतीसाठी धावून येतात. असंच एक मी व्हिडिओ बघत होतो की ज्याच्यामध्ये एक तरुण सिंह असतो, जास्त तारुण्यात त्यानं पदार्पण केलेलं असतं, यंग असतो एकदम. तो एकटा असा सॅव्हानाच्या मैदानामध्ये फिरत असतो आणि त्याच्या आजूबाजूला 20-25 लकडबग्गे म्हणजे हायना त्यांनी त्याला घेरलेलं असतं. जंगलामध्ये हायना आणि सिंह यांचं वैर थोडंसं जास्त चालतं, कारण की तो एकमेकांचा एकाच परिसरामध्ये राहतात ते, पण ते शिकार जे असते ती एकमेकांची चोरणे किंवा ज्याची संख्या जास्त असेल तो मग दुसऱ्याची शिकार घेऊन जातो किंवा त्याच्यावरती हल्ले करत राहतात. तर तिथे एकटा सिंह असतो आणि 20-25 जे हायना असतात ते त्याच्यावरती अटॅक करत असतात. ते पाठीमागून त्याला असे सिंहाच्या पाठीमागून जाऊन ते पाठीचे जे नाजूक भाग असतो पाठीमागचा तिकडे जाऊन ते चावायचा प्रयत्न करतात. आणि हायनाचे जे जबडा असतो तो खूप पॉवरफुल असतो, तो असा एक लचका तोडतो. तर तो सिंह बेजार झालेला असतो, तो त्यांच्याशी लढत असतो, तो त्याच्यावरती हल्ला होत असतो, त्यांना तो परतवून लावत असतो.
पण ते करत असताना पण तो थकलेला असतो आणि तेव्हाच त्याचं दूर त्याचा एक भावाला त्याचा आवाज जातो आणि मग तो तिथे येतो. आता दिसतं अरे माझा भाऊ इथे अडकलेला आहे. आणि मग तिथे तो दुसरा सिंह येतो आणि इथे बघा म्हणजे 20-25 हायना असले तरी पण जर एकाला दुसरा सिंह भेटला तर ते 2 सिंह 20-25 हायनांवरती जड जातात. तर तिथे त्या जर सिंहानं आहे त्यानं काय केलं, माझा भाऊ तिथे अडकला तर तो 20-25 हायना बघून पळून नाही गेला. तो त्या भावासाठी तिथे त्या जे अवघड जागा असते तिथं तो घुसतो त्यांच्या कपामध्ये आणि त्यांना पळवून लावतो. हे तर दिसतं त्या दोघांमधलं प्रेम, त्या दोघांमधला जो एकमेकांच्या प्रतीचा जिव्हाळा आणि त्यांनी जपलेला असतो तो स्वाभिमान. त्याच्यातून ठरतो त्यांच्या कळपातला राजा कोण होणार ते. असेच जर 4-5 सिंह असतात त्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये एक सिंह असतो ज्याच्या चेहऱ्यावरती एकही घाव नसतो किंवा व्रण नसतात, ओरखडे नसतात पंजाचे. तो सिंह कळपात असतो पण तो राजा नसतो, कारण की तो कधीच कोणाशी लढलेला नसतो. तो लढत नाही, तो भीतो, मागे राहतो आणि कळपासोबत तो राहतो. पण त्याच्यामध्ये नेतृत्व गुण नसतात किंवा त्याच्यामध्ये पुढे जाऊन लढायची क्षमता नसते. आणि बाकी त्यांच्यातला जो सगळ्यात अग्रेसिव्ह असतो किंवा जो ताकदवर असतो, ज्याच्यामध्ये धाडस असतं, नुसतं ताकदवर नाही त्याच्यामध्ये धाडस असतं आणि त्याच्यामध्ये लढायची वृत्ती असते की माझ्या संकट आलं माझ्या कळपावरती, माझ्या समूहावरती तर त्यांच्याशी मी 2 हात करेन. तो सिंह त्या कळपाचा राजा असतो. असंच आपल्या मानवी जीवनात पण असतं. मानवी जीवनात पण तुमच्या आजूबाजूला आपला मित्रपरिवार असतो, आपले भाऊ असतात, आपले नातेवाईक असतात. याच्यामध्ये जो एक व्यक्ती असतो सगळ्यांशी गोडगोड बोलत असतो, सगळ्यांशी चांगलं चाललेलं असतं त्याचा, सगळ्यांशी बोलतो, तो हसून करून बोलतो. पण तो माणूस कोणाचाच खास बनत नाही का, कारण की तो कोणासाठीही स्टँड घेत नाही. कधी एखादा दुःखद असेल तर तो तिकडे स्टँड घेत नाही, त्यांच्या बाजूबरोबर उभा राहत नाही. तो फक्त चांगल्या गोष्टींमध्ये उभा राहतो. आणि जो माणूस लढतो, जर एखादा कमजोर आपला मित्र असेल किंवा आपला कमजोर भाऊ असेल तर त्यांच्यासाठी जो लढतो, एका बाजूला उभा राहतो. भले विरुद्ध गटातले 10-12 जण असतील, त्यांच्या विरुद्ध त्याला जायचं असेल, त्यांच्या विरुद्ध त्याला लढावं लागलं तरी तो त्या एकाच्या बरोबर त्याची बाजू असेल त्याच्यासाठी लढतो. तो खरा इथे नेतृत्व करणारा ठरतो. आणि तिथे तुमचा जो स्वाभिमान असतो तो तुमचा तिथं तुम्ही जागरूक ठेवता येतो. जर तुमच्यावरती कोणी हल्ला केला आणि जर त्याच्यावरती तुम्ही जर प्रतिक्रिया देत नसाल तर त्याला स्वतःचा एक सेल्फ रिस्पेक्ट बोलतात, तो जाग नसतो असं समजलं जातं. जर तुमच्यावरती कोण हल्ला करताय, एकदा करताय तर तुम्ही माफ करू शकता, दुसऱ्यांदा करताय तर तुम्ही त्याला वॉर्निंग देऊ शकता. पण जर तिसऱ्यांदा करताय तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं असतं, कारण की तिथे तुमचा सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्त्वाचा असतो, तुझा स्वाभिमान खूप महत्त्वाचा असतो. अशा हे आपलं जीवन असतं. आणि आपण स्वाभिमान कुठून शिकलो आहे तर आपले शिवाजी महाराज दिल्लीच्या दरबारामध्ये जेव्हा औरंगजेबाला भेटायला गेले होते आणि त्याच्या दरबारामध्ये जेव्हा तिथे सगळे संपूर्ण भारतातून सरदार वगैरे आले होते तर तिथे शिवाजी महाराजांना त्या औरंगजेबानं 3ऱ्या रांगेमध्ये त्यांचं स्थान निश्चित केली होती. आणि तेव्हा तिथे त्यांनी बघितलं तर त्यांच्या पुढे जो सरदार होता त्याला तर शिवाजी महाराजांनी युद्धामध्ये पळून मारलेला, त्याच्या पाठीवरती वार होते मराठ्यांचे. त्याच्या मागे एका तुम्ही स्वतंत्र स्वराज्याच्या राजाला उभं केलं, ते शिवाजी महाराजांनी सहन नाही केलं, कारण की तिथे स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट खूप मोठा होता. आणि त्या दरबारातून तडक शिवाजी महाराज तिथून निघून आले की असशील तू कुठला राजा, असशील तू कुठला बादशाह, पण मी पण एका स्वराज्याचा, हिंदवी स्वराज्याचा राजा आहे, छत्रपती आहे. आणि माझी योग्य जागा जर तुझ्या इथं मला देता येत नसेल, तुला जर देता येत नसेल तर मला तिथे कोणाच्याही पाठी उभे राहायची गरज नाही आहे. याला बोलतात स्वाभिमान. तिथून आपण स्वाभिमान शिकलेलो आहे. त्यामुळे जर तुमचा कोण स्वाभिमान, तुमचा सेल्फ रिस्पेक्ट कोण दुखावत असेल तर त्या ठिकाणी उभे राहा, लढा, प्रतिकार करा, तरच
तुम्ही स्वतःच्या नजरेमध्ये उभे राहू शकता असं मला वाटतं. धन्यवाद. थँक्यू.